सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाहाचा एक विषय सध्या चालू आहे आणि केंद्र सरकारकडून त्याच्या बाबतीमध्ये जे एक शपथपत्र ॲफिडेव्हिट दाखल केलं गेलं त्यामध्ये या विवाहांना सरकारचा कसा विरोध आहे असा मुद्दा समोर आला. आता एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे की जे कोणी ह्या विषयावरती किमान तटस्थपणे काही विचार करू इच्छितात किंवा निदान समजून घेऊ इच्छितात, तर एक साधा मुद्दा आहे की जो सगळ्यात पहिल्यांदा समोर येतो की कुणीही दोन प्रौढ व्यक्ती एक नैतिक बंधन, विवाह खरं तर आपल्याकडे काही कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. इस्लाममध्ये जसं विवाहाला करार मानल्या गेलेलं आहे तसं हिंदू याच्यामध्ये विवाह म्हणजे करार नाही आहे, संस्कार मानला गेलेला आहे एक तो. आणि हे एका अर्थाने तुम्ही भले त्याला कायदेशीर प्रक्रिया त्याची आपण जरी केली तरी प्रत्यक्षामध्ये विवाह हा एक संस्कार मानलेला गेलेला आहे आणि इतक्या मोठ्या वर्षाची आपली परंपरा आहे. विवाह बंधनामध्ये कोणी स्वतःला अडकून घेऊ पाहत असेल तर तो सामाजिक दृष्ट्या एक नैतिक बंधन स्वतःहून स्वतःवरती घालून घेतो आहे. म्हणजे एक फरक लक्षात घ्या, दोन प्रौढ व्यक्ती असं म्हणतायत की समाजाच्या दृष्टीनं आम्ही एकमेकांच्या आयुष्यभराचे साथी होऊ इच्छितो आणि तसं एक नैतिक बंधन आम्ही स्वतःवरती घालून घेत आहोत आणि ह्याला एक तुम्ही कायद्याचा आधार द्या. आता आश्चर्याची गोष्ट ही आहे की जर कोणी स्वतःवरती बंधन घालून घेत असेल तर त्याला विरोध करायचं काय कारण आहे. मुळात हा विषय समजून घ्या. LGBTQ लेस्बियन, गे, बायसेक्सिबल, ट्रान्सजेंडर आणि क्वीर सोसायटी असं जे म्हटलं जातं आणि सगळ्यांना एकत्रितच, वास्तविक तसं ते एकत्रित नाहीये पण सोयीसाठी एकत्रित मानलं गेलं जातं. याच्या बाबतीतला जो पहिला निर्णय आलेला होता की जेव्हा हे समलिंगी संबंध हेच मुळात गुन्हा मानले गेलेले होते शारीरिकदृष्ट्या आणि मग त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल व्हायचे. मग पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने निकाल असा दिला की असे कुठल्याही प्रौढ व्यक्तींनी परस्पर संमतीने एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवणं म्हणजे गुन्हा नाही. म्हणजे पहिल्यांदा डिक्रिमिनलायझेशन म्हणजे हे गुन्हा नाही हे पहिला निर्णय आला आणि त्याच्यामधून एक मोकळा श्वास या संबंधित सगळ्या व्यक्तींना मिळाला की त्यांनी जे काही परस्पर संमतीने ते एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवत आहेत तो गुन्हा नाही. ही पहिली एक पायरी होती. दुसरी आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आपले जे एरवी हेट्रोसेक्स्युअल संबंध म्हणतो आपण स्त्री पुरुष संबंधामध्ये, त्याच्यामध्ये आपण लिव्हिंगला परवानगी दिली आणि ढोंग बघा की सगळे त्याच्या बाजूने होते. लिव्हिंगच्या बाबतीमध्ये सगळे पुरोगामी, सगळ्यांचं असं म्हणणं होतं की जर एखादी दोन प्रौढ व्यक्ती परस्पर संमतीने एकमेकांबरोबर राहत असतील, शारीरिक संबंध ठेवत असतील, तर याच्यामध्ये विरोध करायचं कारण काय. आणि असं म्हणून लिव्हिंगला परवानगी मिळाली. म्हणजे आता विरुद्ध लिंगी म्हणजे एक स्त्री आणि एक स्त्री पुरुष लग्न न करता एकमेकांच्या बरोबर राहतात. एक दुसरी गोष्ट म्हणजे गर्भनिरोधक आल्याच्या नंतर शारीरिक संबंधांच्या बाबतीमध्ये आता फार भाऊ करायचा मुद्दा सार्वजनिक म्हणजे सामाजिक दृष्ट्या उरलेला नाही. आपल्या समाजातली सगळ्यात मोठी अडचण आपल्याच नाही जगभरामध्ये मानवी समाजाची अडचण कशी होती की स्त्री पुरुष संबंधातून जे मूल जन्माला येतं त्या मुलाची व्यवस्था समाज व्यवस्थेमध्ये लावायची कशी आणि कुठे, त्याला कुठल्या पद्धतीचं त्याचं स्थान असणार आहे, वारशामध्ये त्याला कसा अधिकार असेल, असे खूप गुंतागुंतीचे प्रश्न जेव्हा निर्माण व्हायला लागले. म्हणून आपण सगळी बंधनं त्या स्त्री पुरुष संबंधांवरती आणून ठेवली होती. ती प्रत्यक्ष त्यांना जे शारीरिक आनंद मिळतो ह्याच्याशी संबंधित नव्हतं. त्यातून जी संतती जन्माला येते त्या संततीचे प्रश्न कसे किचकट होत चाललेले आहेत म्हणून ते सगळं आलेलं होतं. विज्ञानाच्या प्रगतीनंतर गर्भनिरोधक मोठ्या प्रमाणात सोपी, वापरायला उपयुक्त अशी म्हणा किंवा त्यांना काय फारशी हानी होणार नाही अशी, या सगळ्यातून आता ज्याला आपण नकोशी असलेली संतती कोणीही आता जन्माला घालत नाही. पूर्वी असं होतं की स्त्री पुरुष संबंधांमध्ये स्त्री तिला सगळं ते भोगावं लागायचं, ती अडचण यायची, त्या तुलनेमध्ये पुरुष मोका सुटायचा आणि म्हणून सगळी बंधनं आलेली होती. गर्भनिरोधक आल्याच्या नंतर आता स्त्रीवरती लादल्या जात नाही मातृत्व. तिची इच्छा नसेल तर ती जो राहू पाहणारा गर्भ आहे तो पण तो नष्ट करते आणि त्याच्यातून तिची एक काय म्हणतील सुटका होते. मग ह्याच्यातून काय झालं की स्त्री पुरुष संबंधाच्या बाबतीमधली जी आधीची सगळी मांडणी होती ती थोडीशी बाजूला गेली. कारण की आता त्या संबंधातून संतती जन्माला येत नाही. तुमची इच्छा असेल तरच होते, तयारी असेल तर अन्यथा ती येत नाही. आता दुसरा मुद्दा समोर येतो की स्त्री पुरुषांच्या बाबतीमध्ये तुम्ही लिव्ह इन मान्य करता, स्त्री पुरुष एकत्र राहत असतील परस्पर संमतीने किंवा एरवी सुद्धा समाजात फिरत असताना इतक्या बारकाव्याने तुम्ही तपासून बघत नाही की प्रत्येक स्त्रीबरोबरचा पुरुष हा तिचा नवराच आहे का किंवा प्रत्येक पुरुषाबरोबरची स्त्री ही त्याची बायको किंवा बाकीच्या नात्यातली आहे का किंवा त्याची कोणी मैत्रीण आहे. कारण की तुम्ही हे मान्य केलेलं आहे.
मग जर अशा ह्याच्यामध्ये दोन प्रौढ व्यक्ती, मग ते पुरुष पुरुष असतील किंवा स्त्री स्त्री असेल, ह्यांना जर स्वतः त्यांच्या त्यांच्या काय म्हणता येईल पसंतीने आपला जो जोडीदार आहे लग्नाचा तो ठरवायचा अधिकार असेल, तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखा मुद्दा काय आहे? उलट अशा ह्याच्यातून तर मूल तर जन्माला येणार नाहीच आहे. म्हणजे त्याच्यामुळे जे प्रश्न ज्याच्या बाबतीमध्ये इतर म्हणजे समाजामध्ये ताणतणाव आणि बाकीच्या गोष्टी निर्माण होतात, तो कुठलाच मुद्दा नाही आहे. बरं, असं समजा की आता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार म्हणजे च्या वतीनं जे सांगितलेलं आहे न्यायालयामध्ये की आम्हाला ह्याची परवानगी नाही, आणि असं समजूयात आपण की समलिंगी विवाहांना परवानगी नाही. त्यांना काय फरक पडतोय? म्हणजे खरं तर असे समाजामध्ये स्वैराचार राहू नये म्हणून लग्न व्यवस्था, म्हणून कुटुंब व्यवस्था, म्हणून एक बंधन दोन प्रौढ व्यक्तींवरती असावं असं आपण मानतो. आणि जे स्वतःहून बंधन स्वीकारायला लागले त्यांच्यावरती म्हणतो की नाही नाही असं केल्यानं स्वैराचार वाढेल. उलट स्वैराचार वाढू नये म्हणून दोन जर समलिंगी व्यक्ती हे एकमेकांशी विवाह बंधनामध्ये जाहीररित्या अडकून घेऊ इच्छित असतील, तर त्याच्यामध्ये उलट स्वैराचार कसा वाढेल? आणि जे आपल्या कुटुंब व्यवस्थेची ग्वाही देत आहेत त्यांनी याचं उत्तर द्यावं की आता भिन्नलिंगी जे विवाह होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रौढ होणारी मुलं जी आहेत किंवा मुली जी आहेत त्या त्या बंधनामध्ये अडकू इच्छित नाही अशी तक्रार केली जाते. प्रत्यक्षामध्ये आकडेवारी काय थोडं आपण बाजूला ठेवूया. एक सर्वसाधारणपणे अशी तक्रार काय असते की आजकालच्या मुला मुलींना लग्न नकोसं वाटते, लग्नाचं बंधन नकोसं वाटते. म्हणजे भिन्नलिंगी विवाह ज्यांना की कायद्यानं परवानगी आहे, त्याला एक इतकी हजारो वर्षाची आपल्या कुटुंब व्यवस्थेची सगळी पार्श्वभूमी आहे, सगळं आहे, तर त्या अशा विवाहांना नवीन पिढी ही तुलनेनं नकार देते आधीच्या पेक्षा, अशी तक्रार आहे. आणि दुसरीकडं तेच तरुण म्हणजे एखादा तरुण मुलगा मुलीशी लग्न करायच्या ऐवजी तो गे आहे आणि तो असं म्हणतोय की मला दुसऱ्या मुलाबरोबरच लग्न करून राहायचं आहे, तर तिकडं मात्र तुम्ही लग्नाला परवानगी देत नाही आहात. इकडे तुम्ही लग्न करा असं म्हणून सगळे किंवा ते लग्न करत नाहीत ही तक्रार आहे. आणि दुसरीकडं असे प्रौढ दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया एकमेकांशी विवाह करून स्वतःला म्हणजे आपला जोडीदार हा आपल्याच लिंगाचा आहे आणि ह्याला राजमान्यता असावी, ह्याला समाज मान्यता असावी, ह्याच्यासाठी धडपडत येत नैतिकतेसाठी, ह्याच्यामध्ये विरोध करायचं काय कारण? आणि तिसरा जो मुद्दा उपस्थित होतो असा की एकदा मुळात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लोकशाही आहेत, लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आधुनिक लोकशाहीचे मूल्य आपण मानले गेले. स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्याला बरोबर जबाबदारी पण येते. खरं तर बेजबाबदार जर ही पिढी असली असती तर त्यांनी लग्न आम्हाला करू द्या असं मागणीच केली नसती. म्हणजे विवाहाचं बंधन नको, आम्हाला स्वैराचार पाहिजे, ह्याची टीका आपण जेव्हा करत असताना जेव्हा आपणून ते असं म्हणतात की बाबा नाही आम्हाला एक बंधन पाहिजे आहे, कोणी आपणून जेव्हा समाजातलं एखादं बंधन स्वीकारते तेव्हा ते नैतिक आहेत का अनैतिक आहेत? अजून एक फार मोठा गैरसमज जो पसरवला जातो तो असा की हे जे असं परवानगी दिल्याच्या नंतर काय म्हणता येईल, काही जण कारण नसताना त्या विकृतीकडे वळतील. आता ही विकृती कशी? सगळ्या समाजशास्त्रज्ञांनी आणि सेक्सॉलॉजिस्ट आणि हे सगळे त्याच्यातले अभ्यास करणाऱ्यांनी सांगितलेलं आहे की ज्याचं काय ओरिएंटेशन, ज्याचा कल हा गे आहे किंवा लेस्बियन आहे तर तो बदलत नाही. म्हणजे असं नाही होते की एखादा कोणीतरी ज्याला इकडच्या भाषेमध्ये काय म्हणता येईल त्याला नॉर्मल म्हणजे ज्याचं अट्रॅक्शन हे अपोजिट सेक्सशी म्हणजे भिन्नलिंगी व्यक्तीशी आहे ते काही कारणानं बदललं आणि त्याचं समलिंगी झालं, असं होत नाही. किंवा उलट जो समलिंगी आहे तो काही कारणाच्या दिवसाच्या नंतर बदलला आणि मग त्यांनी लग्न केलं आणि मग त्याचं आकर्षण हे भिन्नलिंगी व्यक्तीकडे झालं, असं होत नाही. हे सगळ्यांनी सांगितलं. ही अतिशय थोडी अशी लोकसंख्या आहे LGBT लेस्बियन म्हणजे अशा स्त्रिया की ज्या शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे स्त्री आहे, सक्षम स्त्री आहे, ती मुलाला जन्म देऊ शकते पण तिची पुरुषाबरोबर शारीरिक संबंधांची इच्छा नसते. तसंच गे म्हणजे पूर्ण पुरुष, शारीरिकदृष्ट्या तो पूर्ण सक्षम असा पुरुष आहे, तो मुलाला जन्म देऊ शकतो, त्याच्यामध्ये शुक्राणूंची वाढ व्यवस्थित झालेली असते, पण त्याची इच्छा स्त्रीबरोबर शारीरिक संबंध ठेवायची नसते म्हणून तो पुरुषांबरोबर शारीरिक संबंध ठेवू इच्छितो. लेस्बियन आणि गे हे दोघं सुद्धा त्यांची पूर्णपणे शारीरिक क्षमता असताना त्यांची इच्छा नाही म्हणून भिन्नलिंगींशी संबंध ठेवत नाहीत, म्हणून ते मूल जन्माला घालत नाहीत, त्यांची क्षमता असते. तसंच बायसेक्सिवल ते आहेत की ज्यांना भिन्नलिंगी आणि समलिंगी दोघांमध्ये शारीरिक संबंधांच्या बाबतीमध्ये रस असतो, ते पूर्ण सक्षम आहेत, ते मुलांना जन्म देऊ शकतात.
म्हणजे लेस्बियन, गे आणि बायसेक्शुअल हे बाकीचे जे सर्वसाधारण स्त्री पुरुष आहेत त्यांच्याच सारखे भौतिकदृष्ट्या असतात, फक्त त्यांची मनातून इच्छा नसल्यामुळे ते त्या पद्धतीने मूल जन्माला घालत नाही. ट्रान्सजेंडर फक्त वेगळे आहेत, आणखी त्यांच्यामध्ये जननेंद्रियाचा पूर्णपणे विकास झालेला नसतो. स्त्री अवयव किंवा पुरुष अवयवाचा पूर्णपणे विकास न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये जनन क्षमता नसते, म्हणजे ते मूल जन्माला घालू शकत नाहीत. म्हणजे एकीकडून गर्भाशय पण नसतं आणि दुसरीकडून शुक्रबीज पण त्यांच्यामध्ये तयार होत नाहीत. त्यानंतर ट्रान्स वुमन किंवा ट्रान्स मेन यांच्या बाबतीमध्ये जो मुलगा आहे त्याला शारीरिकदृष्ट्या आपण मुलगी आहो असं वाटत असतं, म्हणून तो शारीरिक प्रक्रिया करून हार्मोन्सचे इंजेक्शन घेऊन स्वतःमध्ये काही बदल घडून आणून तो स्त्री होतो. पण याचा अर्थ असा होत नाही की त्याच्यामध्ये गर्भगृह तयार होतं, म्हणजे तो मूल जन्माला घालू शकत नाही. तसंच ट्रान्स मेन मुलगी जी असते तिला असं वाटत असतं की मी पुरुष आहे, तिच्यामध्ये तसे हार्मोनल चेंजेस पण काही होतात, काही प्रत्यक्ष ऑपरेशनद्वारे केले जातात. एवढं केल्याच्या नंतर सुद्धा ती म्हणजे तिच्या चेहऱ्यावरती केस वाढतात किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये बदल होतात, पण असं केल्याच्यामुळे सुद्धा ती बाप होऊ शकत नाही, कोणाला जन्म घालू शकत नाही. कृत्रिम लिंग फक्त बसवलं जातं, पण त्याचा उपयोग हा मूल जन्माला घालण्याच्यासाठी होत नाही. त्याच्यामुळे हे ज्या बाबतीमध्ये म्हणजे लेस्बियन, गे आणि बायसेक्शुअल हे बाकीच्यांसारखेच आहे. ट्रान्सजेंडरमध्ये जननेंद्रिय विकसित झालेलं नाही आहे. ट्रान्स मेन आणि ट्रान्स वुमेन हे त्यांच्या एका विशिष्ट मानसिक अवस्थेमुळे स्वतःमध्ये तसे शारीरिक बदल करून घेतात. या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या जर एक बंधन स्वतःवरून स्वतःवरती घालून घेणार असतील तर उलट ते समाजाच्या हिताचं आहे. जर कोणी स्वतःवरती नैतिक बंधन घालून घेणार असेल तर त्यामुळे अशा विवाहांना समाजाने विरोध करू नये, सरकारने विरोध करू नये. उलट जर कोणी असं बंधन स्वतःवरती घालून घेऊन एक कुटुंब म्हणून स्वतःला ओळख समाजामध्ये करणार असेल ती चांगली गोष्ट आहे, त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि त्यांची ही जी काही समस्या आहे ती समजून घेऊन ती सोडवण्यासाठी एक समाज म्हणून पण आपण एक पाऊल पुढे आलं पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.